समोरचे जे शेंड्या असतात बघा त्या मी सोलून घेते आणि त्यानंतर काय करत असते, याला सतत ओलं ठेवते. तुम्ही दररोज जरी पाणी बदललं तरीही चालतं आणि किंवा मग मंगळवारी किंवा शुक्रवारी बदललं तरी चालतं. फक्त जेव्हा आपण हे तांब्या वगैरे घासतो ना याचा कलशाचा, तेव्हा काय करायचं, थोड्या वेळ नारळ पाण्यामध्ये एखादं पातेलं घ्यायचं आणि नारळ त्यामध्ये ठेवायचं. म्हणजे थोड्या वेळ ते ओलं राहील आणि त्याच्यामध्ये ओलावा जर तुम्ही हप्त्याला बदलत असाल तर हप्ताभर ओलावा राहील, असं करायचं. आणि त्यानंतर मी लगेच देवपूजा करायला घेतली. आणि आता प्लीज कमेंट करू नका की ताई देवपूजेचं ताट घासलेलं नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली फक्त मी साबणीने वगैरे घासून घेतलं, पेस्ट करून घासून घेतलं नाही, कारण की आज मला तेवढा वेळही नव्हता आणि थोडं बाळही थोडं किरकिर करत होतं. त्यामुळे असू द्या म्हटलं, आता तसंच देवपूजा करूया. उद्या मस्त सगळे देव वगैरे स्वच्छ करायचीच आहे, तर तेव्हा करू म्हटलं, म्हणून अगोदरच सांगते, नाही तर तुम्ही परत कमेंट करतात. त्यानंतर इथे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल देवघर वरती ठेवलं, तर हो, मी देवघर आता वरती ठेवलं आहे. इथे टीपॉट होता एक माझ्याकडे, तर त्याच्यावरती मी ठेवलं आहे. कारण की माझ्या ज्या सेवा असायच्या, भरपूर सेवा असतात आणि मांडी घालून एवढ्या वेळ बसणं ते काही शक्य नाही आहे, कारण की खूप मुंग्या येतात पायाला, पाय दुखतात संध्याकाळी. त्यामुळे मी काय केलं आहे, आता देवघरवरती ठेवलं आहे. मस्त मी खुर्चीवर बसून माझी देवपूजा करू शकते. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मला कमेंटही आल्या, ताई मग तुम्ही तब्येत बरी नाही आहे, मग काय गरज आहे तुम्हाला सेवा करायची. आपण जसं अन्न खाल्ल्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही, तसं माझं आहे. मी सेवा केल्याशिवाय नाही राहू शकत किंवा स्वामींचं नाव घेतल्याशिवाय नाही राहू शकत. इवन मला कुठे जायचंही असलं तरी मी पहाटे उठून माझी सेवा करून घेते. आणि पहिल्यापेक्षा माझ्या आता खूप सेवा कमी झाल्या आहे, कारण की घरात आता छोटं बाळ आहे, घरातली कामं असतात. थोडंफार सेवा करायला बसलं की थोडं दुर्लक्ष नको व्हायला असं वाटतं. तर त्यामुळे मी काय करत असते, थोड्या थोड्या मिळून अशी सेवा करत आहे मी. म्हणजे 8 दिवस ही सेवा असते, 8 दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा मग स्वामीचरित्र. आणि सध्याच्या काळामध्ये मला सेवा करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच जण मला म्हटले की ताई काय एवढी आवश्यकता आहे, तुमची तब्येत बरी नाही आहे, कशाला सेवा करताय. तर हे नाही होऊ शकत. तब्येत माझी कितीही बिघडली तरी माझं स्वामींचं नाव घेणं हे काही संपणार नाही. कारण की आज मी इथं आहे तुमच्यासमोर बोलते, हे पण स्वामींचीच कृपा आहे माझ्यावरती. तर त्यामुळेच मी सेवा करणं नाही सोडू शकत. आणि इथे आता देवघर मस्त वरती ठेवलं आणि आता मस्त देवपूजा वगैरे मी करते. आणि एक उपाय सांगते तुम्हाला, जर तुमच्या घरामध्ये कोणी प्रेग्नंट असेल किंवा लहान बाळ असेल आणि त्या बाळाला खूप नजर वगैरे झालेली असेल, आणि लहान बाळांना कशी दृष्ट लवकर